आहेत आणि त्या युनियनची स्थापना बबनराव गोलप यांनी केलेली आहे। संस्थापक अध्यक्ष ते आहेत। जर एखादा अध्यक्ष बदलायची जर प्रक्रिया करायची असेल त्याला ते प्रोसेस आहेत। माझी नियुक्ती 5 वर्षासाठी झालेली आहे। जनरल बोर्डाचा ठराव होऊन 5 वर्षासाठी ती नियुक्ती झालेली आहे आणि त्यामध्ये जर आता बदल करायचा असेल तर जनरल बोर्डची मीटिंग पुन्हा बोलवावी लागेल आणि ती जनरल बोर्डाची मीटिंग बोलण्याचा अधिकार तो अध्यक्षांना आहे। मी ज्यावेळेस नोटिफिकेशन काढेल की आज जनरल बोर्ड घ्यायचं त्यावेळेस ती जनरल बोर्ड होईल आणि त्यामध्ये विषय अध्यक्ष बदलाचा विषय होऊ शकतो, तोपर्यंत नाही। हां, आदरणीय गोलपनानांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, ते सांगतील त्या दिवशी आपण राजीनामा देऊ। पण म्हणजे याचा अर्थ तुमची पुढची राजकीय जी भूमिका असेल त्याचा आणि या संघटनेचा कुठलाही संबंध नसणार नाही। ही स्वतंत्र युनिट आहे, हे ट्रेड युनियन आहे। याला औद्योगिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे, याला कामगार न्यायालयाने मंजुरी दिली आहे आणि याची एक स्वतंत्र घटना आहे आणि त्या घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते असे आहेत की जनरल बोर्डाची मीटिंग बोलण्याचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत आणि अध्यक्ष जोपर्यंत जनरल मीटिंग बोलवत नाही तोपर्यंत पुढचा विषय होत नाही। गेल्या काही दिवसांपासून आपल्याभोवती संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण फिरत आहे। आपली झालेली तडकाफडकी जी काही हकालपट्टी आहे त्याच्यानंतर आपण पुढची भूमिका घेणार अशा पद्धतीचं एक वातावरण आहे। भाजपमधून काही लोक विरोध करतायत, कसं बघताय या विरोधाला तुम्ही? नाही, भूमिका ही स्पष्ट तर होईलच 1-2-4 दिवसामध्ये, तो काही विषय नाही। परंतु माझी जी हकालपट्टीचा जो सिक्का माझ्यावर मारलेला आहे, कशाकरता हकालपट्टी केली त्याचे कारण अजून मला समजलेले नाही। पण ठीक आहे, असो, राजकारणामध्ये असं होत असतं आणि फार वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। एकतर्फी निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला असतात? दोघं बाजूंनी निर्णय ऐकून घेण्याचे अधिकार हे न्यायाधीशांना असतात। ते न्यायाधीशाची भूमिका कोणी बजावली नाही म्हणून कदाचित माझ्यावरती एकतर्फी निर्णय जायला दिसतोय, पण हरकत नाही। पुढील जीवन, राजकीय जीवन हे निश्चितपणाने याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करून उज्ज्वल करू। न्यायाधीशाची भूमिका खरं तर उद्धव ठाकरे यांनी घेणं अपेक्षित होतं तुम्हाला, तुमच्याकडून? नाही, मी तसा दोष मी कोणाला देणार नाही। हा जो निर्णय आला असेल हा मातोश्रीवरनं झालेला असेल। हे काही संजय राऊत काही स्वतःच्या मनाने ते हा निर्णय घेतील असं मला वाटत नाही, कारण ते प्रत्येक गोष्ट ते उद्धवजींशी चर्चा करूनच करतात। कारण मी त्यांचा माझा 18 वर्षाचा सहवास आहे आणि मला माहिती आहे की हा निर्णय मातोश्रीवरून आल्याशिवाय त्यांनी खाली पास केलेला नसेल। बावनकुळे यांनी वक्तव्य केलं की बडगुजर यांच्यावर जरी आरोप असतील तरी ते अजून न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत। एक प्रकारे तुमच्या प्रवेशाला त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यासारखी चर्चा, एक संकेत दिलेत। नाही, त्यांचा मोठेपणा आहे तो, हरकत नाही। योग्य वेळी भूमिका मी स्पष्ट करेल। खूप खूप धन्यवाद। एकूणच कामगार संघटना ज्या आहेत, महापालिकेत ज्या काम करतात त्या कामगार संघटनांवर निश्चितपणे आपला अधिकार आहे, आपला दावा असणार आहे असं बडगुजर यांनी स्पष्ट केलेलं आहे। जनरल बॉडीने त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि त्यामुळे या संघटनेचा आणि त्यांच्या पुढच्या राजकीय भूमिकेचा कुठलाही अर्थार्थी संबंध नसणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये बडगुजर यांची नेमकी राजकीय भूमिका काय असणार आहे याच्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।